हाय नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मोहनमाळ मंगळसूत्र बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य, त्यासाठी भरपूर असे सोन्याचे मणी लागणार आहे आपल्याला 40-50. नंतर पांढरा दोरा, कातर, कैची, फिरकी, मंगळसूत्रे हे आपलं सर्व साहित्य आहे. त्यानंतर मी दोरा कट करून घेणार आहे. तर दोरा कट करायच्या अगोदर मी चिकटपट्टी आपलं टेबलला लावून घेतली आणि नंतर मग आता दोरा घेतलेला आहे. तर 2 पदरे दोरा करायचा आपल्याला त्यासाठी. आणि हा 2 पदरे दोरा झाल्यानंतर जे समोर त्याला गाठी 2 ते 4 तुम्हाला जेवढे हवी तेवढी गाठणी मारू शकता. तर गाठणी मारून घ्यायच्या. तर गाठणी मारून झाल्यानंतर मग आपण त्याला आहे ना, जो आपण चिकटपट्टी घेतली होती पहिली, तर त्या चिकटपट्टीमध्ये त्या गाठणी पॅक करायच्या आणि वरून चिकटपट्टी लावून घ्यायची. चिकटपट्टी लावल्यानंतर आजचं जे मोहनमाळ मंगळसूत्र बनवलं आहे तर ते तुम्हाला एकदम स्पष्ट लाईव्ह मनी कसे घालायचे ते सर्व डिटेलमध्ये दाखवलं आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला समजेल आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी सर्वात प्रथम काळे मणी घेतलेले आहे भरपूर असे. तर आपण सर्वात प्रथम दोरा सुईला बांधून घेतलेला आहे. दोरा बांधून झाल्यानंतर मग आपण सुईमध्ये काळे मणी एक एक करून असे भरपूर काळे मणी घालून घेणार आहोत. म्हणजे जेवढे माझ्या हातामध्ये मणी आहेत ना, तर ते सर्व मणी मी काळे घालून घेणार आहे. तर अगोदर जेवढे मी सुईमध्ये मणी बसले तेवढे मणी घालून घेतले आणि ते मग दोऱ्यामध्ये मागं ओढून घेतले. ते झाल्यानंतर परत आपण फक्त मागच आपल्याला काळे मणी घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी आणि खाली समोरासमोर मस्त छानशी मोहनमाळीसारखी पदर घ्यायचा आहे. तर काळे मणी घालून झाले आता आपले. तर आता आपण एक सोन्याचा 2 काळे, एक सोन्याचा 2 काळे असे मणी घालून घेणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत पहा आपलं मंगळसूत्र मोहनमाळीचं कसं बनवायचं. आणि बनवायला खूप सोपं आहे. एक एक काळा जर मणी घेतला असेल तर तो व्यवस्थित दिसला नसता, म्हणजे कळला नसता जास्त, कारण की छोट्या साईजचे माझ्याकडले काळे मणी आहेत. तर त्यामुळं मी डबल काळा मणी घेतलेला आहे. आणि तुमच्याकडे जर मोठ्या साईजचा काळा मणी असेल त्याच्यामध्ये घालण्यासाठी तर तुम्ही एकच मणी घालू शकता. तर हे पहा, आपण 2 काळे 1 सोन्याचा मणी असे ओवून घेतलेले आहेत. तर हे पहा आपला हा पदर खालचा, त्याच्यामध्ये मणी घातल्यानंतर किती छान दिसत आहे आपलं मंगळसूत्राचा पदर. तर आता तुम्हाला जेवढे हवे तुम्ही तेवढे मणी घालू शकता सोन्याचे. मी दोन्ही साईडनी 20-20 सोन्याचे मणी घातलेले आहेत. आणि नंतर मग आपण त्याच्या शेजारी मंगळसूत्रे घालणार आहोत. आणि मंगळसूत्र झाल्यानंतर परत मग आपण सेम त्याच पद्धतीनं गाठणार आहोत. तर हे पहा, हे मंगळसूत्रे घेतलेले आहेत मी. तर ते मंगळसूत्र एक घालायचं. एक मंगळसूत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 सोन्याचे मणी घालायचे. तुमच्याकडे जर छोट्या साईजचे सोन्याचे मणी असेल तर तुम्ही 3 पण घालू शकता. आणि मोठ्या साईजचे जर असेल तर 2 घातले तरी पण छान व्यवस्थित बसते ते, कारण की ते मंगळसूत्र एकामेकावर पण नाही पडले पाहिजे. त्याच्यामध्ये व्यवस्थित जागा असल्यानंतर मग ते शेजार राहतात. नाहीतर मग तुम्ही जर त्याच्यामध्ये जर त्याच्या साईजनुसार जर मणी नाही घातले तर ते एकमेकावरती पडतात. त्यामुळं मंगळसूत्रे बी घालताना मणी कोणत्या साईजचे घालायचे, काय घालायचं तर सर्व पाहायचं. तर मग ते झाल्यानंतर परत आपण 2 काळे 1 सोन्याचा 2 काळे 1 सोन्याचा असे मणी घालून घेतले आहेत. तर हे पहा, मी मणी सुईमध्ये घालून घेतले. मणी घाल्यानंतर मग आपण ते आपल्या जे मंगळसूत्रे आहेत तर त्या मंगळसूत्रा शेजारी ओढून घ्यायचे. तर ते मी घातलेले सोन्याचे आणि काळे मणी मंगळसूत्रे शेजारी घेतले आहे ओढून. तर आपण जे पहिल्या पदरामध्ये सोन्याचे काळे मणी जेवढे घातलेत ना, तर तेवढेच ह्या पण पदरामध्ये घालून घ्यायचे. आणि मणी घालून झाल्यानंतर दोन्ही पण पदर शेजारी घ्यायचे. आणि म्हणजे तुम्हाला त्याचे अंदाज लागतो आपण मणी किती घातलेले आहेत. काय होतं, एखाद्या वेळेस 1-2 मणी जर जास्त झाले तर ते काढून घ्यावं लागतात. तर काढून घेण्याची कुटाणे करण्यापेक्षा
आपण जेव्हा जेव्हा मंगळसूत्र गाठवतो ना, तर दोन्ही मंगळसूत्र एकमेकाला लावून त्यांची लेवल वगैरे चेक करायची, म्हणजे कमी जास्त मणी होत नाहीत आणि जास्त घाई नाही करायची गाठताना, शांत मस्त आरामशीर गाठायची, म्हणजे मणी कमी जास्त होत नाही आणि काही नाही. तर हे आपलं मोहनमाळ मंगळसूत्र एकदम तयार झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये शेवटी फिरकी घालायची आहे. तर फिरकी घातल्यानंतर आपलं मंगळसूत्र एकदम रेडी झालं घालण्यासाठी. तर हा मंगळसूत्र तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा. आणि हा मोहनमाळ मंगळसूत्र आपला मस्त छान बनून झालेला आहे. तर गळ्यात घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतो हा मोहनमाळ मंगळसूत्र. तर चला बाय, परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला व्हिडिओ पाहत राहा, मस्त राहा आणि आवडलाच तर लाईक करत जा.